वेलकम बॅक. सो आज आहे आपला क्रोशेचा डे 1. तर डे 1 साठी आपण क्रोशेला कुठून सुरुवात करायची, कोणतं मटेरियल यूज करायचं, काय काय यूज करायचं, कसं यूज करायचं, सगळं मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर पहिले आपल्याला क्रोशे करायला 2 मेन गोष्टी असतात. ते असतात हुक्स आणि यार्न. सो हे 3 माझ्याकडे काही बेसिक हुक्स आहेत. सो हे बघा, हा एक आहे सगळ्यात मोठा, म्हणजे माझ्याकडे तरी मोठा आहे हा 5.5 mm चा. हे बघा, इथून हा ब्रॉड पण आहे. मग हा आहे मिडल, आणि आपण जेव्हा स्टार्ट करतो तेव्हा आपण वापरू शकतो 4 mm चा 4.0 mm. मी स्टार्टिंग जेव्हा केलं होतं क्रोशेचं तेव्हा पण मी हा वालाच हुक वापरला होता. आणि आपल्याला एकदम सुंदर सुबक बनवायची असेल डिझाईन तर आपण 3.5 mm चा वापरू शकतो, आणि मी पण वापरते भरपूर गोष्टींमध्ये. तर दुसरी गोष्ट यार्न. तर आपण कसं करायचं आता क्रोशे, मी तुम्हाला स्लिप नॉट पासून सगळं दाखवते चेन स्टिच पर्यंत. आज आपण शिकणार आहे चेन स्टिच. चला मी तुम्हाला दाखवते. पहिले आपण यार्न घ्यायचं, मग आपण तो असा हाताच्या अवतीभोवती असा एक्स निर्माण करायचा यार्नने. ओके, मग हा एक्स निर्माण झाला की ते सेंटरला असं पकडायचं, मागून असं लूज येतं, तेव्हा आपण हा जो मोठा यार्न असतो पुढपर्यंत त्याला बोलतात वर्किंग यार्न. तर जो वर्किंग यार्न आहे तो आपण ह्याच्यातून असं काढणार आणि असं पकडणार. मग हा पकडला की बोटं काढायची, आणि हा जो छोटा यार्न आणि हा वर्किंग यार्न आहे तो घट्ट पकडायचा, आणि हा गोल जो निर्माण झाला तो ओढायचा. मग हे बघा, इथे अजून मोठा गोल निर्माण होतो. आता ह्याला काही हात लावायचा नाही, सरळ आपलं हुक घ्यायचं, मग ते ह्याच्यामध्ये असं टाकायचं, इन्सर्ट करायचं, आणि वूल दोघांनी टायटन अप करायचं. मग आपल्याला चेन स्टिच करताना आपण यार्न जो आहे तो रिंग फिंगर आणि थंब असं पकडतो, छोटावाला यार्न खालचा, आणि जो मदर फिंगर आणि मिडल फिंगर आहे तिथून आपण आपला वर्किंग यार्न पकडतो. आणि हुक पकडायचे 2 स्टाईल्स असतात. एक आपण असं पेन सारखा पकडू शकतो, एक नाईफ सारखा, जसं आपण चॉपिंग करतो तसं. तर मी नाईफ सारखा पकडते. सो आता पुढे जाऊया. हे बघा, हुकचं जे फ्रंट साईड असते ती असायला पाहिजे आपल्या स्वतःकडे. मग ती आपल्याला पुढून ज्या हातात आपण यार्न पकडलाय त्या साईडला न्यायची, मग ती मागून दुसऱ्या साईडला ओढायची, आणि मग असं खाली एकदम इझिली ओढायचं. मग परत एकदा असं करायचं. असं करत गेलं की आपली चेन स्टिच बनते. मी तुम्हाला दाखवते 2-3 करून. हे बघा, ही अशी दिसते, ह्याला बोलतात चेन स्टिच. ओके, हे आपण कंटिन्यू करायचं. आणि आपण आता एवढंसं बेसिक शिकतो, तर मग आपल्याला अख्खं यार्न वापरायची गरज नाही. आपण थोडंसं सेंटीमीटर असं चूज करायचं आणि कट करून द्यायचं, आणि मग हे ट्राय करायचं. आणि आपल्याला एवढं मोठं यार्न वाया घालवायची गरज नाही, तर कट करायचं, आणि जोपर्यंत आपल्याला इक्वल येत नाही तोपर्यंत करत राहायचं, सोडायचं, परत करायचं, परत सोडायचं. जोपर्यंत इक्वल येत नाही तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहायची. आजसाठी एवढंच. डे 2 ला मी तुम्हाला पुढची स्टिच दाखवेन. सो कीप प्रॅक्टिसिंग फॉर नेक्स्ट स्टिच.